नक्की काय यूज करायचं, लूज पावडर का कॉम्पॅक्ट? तुम्ही पण कन्फ्यूज आहात ना की लूज पावडर केव्हा यूज करायची किंवा कॉम्पॅक्ट कधी यूज करायची. नक्की यूज करायचं काय, कॉम्पॅक्ट का लूज पावडर? तर मी तेच आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्ही मेकअप करताना नक्की काय वापरायचं आहे, दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, लूज पावडर कशी असती, कॉम्पॅक्ट कशी असती, त्याचा टेक्स्चर कसा असतो किंवा कधी यूज केली जाते, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा विदाऊट स्किप करता. जर तुम्हाला मेकअप आवडतो आणि फ्लॉलेस मेकअप अचीव करायचा आहे, लॉंग लास्टिंग करायचं आहे, तर हा व्हिडिओ नक्की पहा विदाऊट स्किप करता. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात, तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझे ऑलरेडी सबस्क्राईब आहात तर माझ्या हा व्हिडिओला भरपूर शेअर करा. अजून तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील असं बघायला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वेळ वाया ना घालवता मी तुम्हाला आज दाखवणार की लूज पावडर काय असते आणि कॉम्पॅक्ट पावडर काय असते, याच्यामध्ये आपण डिफरन्स क्लिअर करूया. तर आपण आधी सगळ्यात पहिलं बोलूया कॉम्पॅक्ट पावडर. तर कॉम्पॅक्ट पावडर काय असते हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, कॉम्पॅक्ट तर सगळ्याकडे असतेच आणि तुम्ही रेग्युलर यूज करता, पार्टीमध्ये वेडिंगमध्ये यूज करतात. जो कॉम्पॅक्ट असतो ना तो असा प्रेस्ड फॉर्ममध्ये असतो, असं एकदम प्रेस्ड फॉर्ममध्ये असतो. एक प्रकारचा हा फाउंडेशन असतो जो प्रेस्ड फॉर्ममध्ये पावडर फॉर्ममध्ये आपल्याला भेटलेला असतो आणि याच्यासोबत आपल्याला भेटतो एक स्पंज, जेना आपण हा कॉम्पॅक्ट पावडर यूज करतो. आता ह्याचं टेक्स्चर बघा तुम्ही किती थिक आहे, असं थिक फॉर्ममध्ये आणि थिक आहे बट पावडर फॉर्ममध्ये आहे. हे एक प्रकारचं फाउंडेशन आहे. पण तुम्हाला एक कव्हरेज हवी असते चेहऱ्यावरती आणि तुम्हाला एकदम थोडा लाईट मेकअप आवडतो किंवा तो ब्राईट दिसला पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटतं की मेकअप तुमचा ब्राईट दिसला पाहिजे तेव्हा तुम्ही यूज करता कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट काय काम करतं, जे समजा आपल्या चेहऱ्यावरती काय पिगमेंटेशन असेल, थोडी डिस्कलरेशन असेल किंवा थोडं तुम्ही डस्कीकडे वळत असेल, तर तो कॉम्पॅक्ट यूज केली तुमची स्किन टाईप अकॉर्डिंग, तर तो तुमचा चेहरा ब्राईट दिसतो. कारण हा एक फाउंडेशनचंच काम करतो आणि आपल्या चेहऱ्याला कव्हरेज देतो. बट याचा जो मेन बॅकड्रॉप आहे हे आहे की हा मेकअपला लॉक नाही करत, मेकअपला लॉंग लास्टिंग नाही करत. कॉम्पॅक्ट फक्त कव्हरेज देण्याचा आणि स्किनला ब्राईट दाखवण्याचं काम करतं. कारण कॉम्पॅक्टमध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला भरपूर शेड असे भेटतील, फेअरमध्ये, मीडियममध्ये, डीप स्किनसाठी वेगवेगळे स्किन टोनच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे कॉम्पॅक्ट भेटतात, जे तुमच्या स्किनला ब्राईटन अप दाखवण्याचं काम करतं. तुम्हाला जेव्हा लाईट मेकअप हवा असेल, तुम्हाला खूप लॉंग लास्टिंग नको असेल, तर तुम्ही यूज करायचे कॉम्पॅक्ट पावडर. थोड्या वेळासाठी तुम्हाला मेकअप पाहिजे, जसं की तुम्ही एक BB प्लस क्रीम यूज केली आणि त्याच्यावर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करू शकता. जसं की तुम्ही एक ऑफिसला चाललाय किंवा थोड्यासा तुमचा छोटा मोठासा कार्यक्रम आहे 1-2 तासासाठी, तेव्हा तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करू शकता. आता बोलूया लूज पावडरबद्दल. लूज पावडर बघा कशी असते, याचं मी टेक्स्चर दाखवते. लूज पावडरचं नावच बघा, लूज कारण हे जे जो हे असतेच लूज फॉर्ममध्येच असते. ही पावडर जी असते ही लूज फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकता. जे पार्टिकल्स किती असे फाईन आहेत. तुम्ही कॉम्पॅक्ट दाखवला तर थिकमध्ये होता आणि लूज पावडर तुम्हाला लूजमध्ये भेटते, अशी सुटसुटीत असते ही पावडर, असे थिक फॉर्म नसतो. जे लूज पावडर असते ते काय काम करते मी सांगते. कॉम्पॅक्ट तुम्हाला कव्हरेज देतो, लूज पावडर तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग करते आणि लॉक करते. कॉम्पॅक्ट तुमच्या मेकअपला एक ब्राईटन अप करायचं काम करतं, बट जी लूज पावडर असते ती तुमच्या मेकअपला लॉक करायचं काम करतं. मला दाखवते, हे बघ, ही लावली ना, ही जेव्हा तुम्ही तुमच्या मेकअपवर लावता ही कोणतीही तुमच्या मेकअपला कव्हरेज देत नाही. फक्त जेव्हा तुम्ही मेकअप केला आहे त्याला लॉक करते, सेट करते. आणि जसं कॉम्पॅक्ट तुम्हाला वेगवेगळे शेडमध्ये भेटतात तुमच्या स्किनला ब्राईटन अप करायचं, तशी लूज पावडर जी असते ना, तुम्ही एक शेड घेतला, ट्रान्सल्युशन शेड घेतला, ते फेअरला पण जातो, मीडियमला पण जातो आणि डीप डार्क स्किनला पण जातो. का तर त्याचा कोणताही असा कलर नसतो. तुम्ही चेहऱ्यावरती लावलं ना तुमच्या स्किनमध्ये अशीच मर्ज होऊन जाणार. जो तुमच्या चेहऱ्याचा कलर आहे तेच दाखवणार. ते फक्त मेकअपला लॉक करते. असं काय वेगळं असं तुम्ही लूज पावडर लावली चेहऱ्यावरती तुमचा चेहरा पांढरा दिसला किंवा काळा दिसला किंवा येलोश दिसला असं काही नाही. जेव्हा तुम्ही ट्रान्सल्युशंट लूज पावडर यूज करता तुमचा चेहरा फक्त जो चेहऱ्याचा कलर आहे तेच दिसतो. कॉम्पॅक्ट मेकअपला लॉक करत नाही, बट लूज पावडर ही मेकअपला खूप सुंदर अशी लॉक करते. जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी, कार्यक्रम, लग्नासाठी जाता आणि तुम्हाला एक 4-5 तासासाठी सुंदर असा मेकअप लॉक झाला पाहिजे, तो असा केकी नाही झाला पाहिजे, तेव्हा तुम्ही यूज करायची आहे लूज पावडर. तुम्ही 1-2 तासासाठी, 1 तासासाठी कुठेतरी जाताय आणि तुम्ही मेकअप करताय तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. लूज पावडरने काय होतं, आपला मेकअप लॉंग लास्टिंग होतो. जो बेस आपण केलाय तो असा केकी होत नाही किंवा मेल्ट होत नाही.
समजा तुम्हाला खूप घाम येतोय, तुम्ही मेकअप करताय आणि तुम्हाला घाम येतोय आणि तुम्ही फाउंडेशन केलं आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावला. कॉम्पॅक्ट तुमच्या मेकअपला कव्हरेज देणार नाही, ते तुमच्या मेकअपला तुमचे जो ऑइल आहे त्याला कंट्रोल करणार नाही, मेकअपला मॅट बेस देणार नाही. बट लूज पावडर जेव्हा आपण यूज करतो ते आपल्या मेकअपला, आपला जो मेकअपचा बेस आहे त्याला मॅट करते, ऑइलला कंट्रोल करते. दॅट्स वाय जर तुम्हाला खूपच स्वेट येतोय आणि तुम्ही जर लूज पावडर यूज करताय तर तुमचा मेकअप डेफिनेटली लॉंग लास्टिंग होणार आहे. आय नो की अजून बरेच लेडीज असे आहेत की ज्यांना अजूनही डिफरन्स क्लिअर नाही आहे. तर मी खूप असं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते जेणे की तुम्हाला समजावे की कॉम्पॅक्ट आणि लूज पावडरमध्ये काय फरक असतो आणि तुम्ही तसं यूज करावी. बरेच लेडीज अजूनही मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट यूज करतात, बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही कधीही मेकअप लॉंग लास्टिंग करायचा असेल तर लूज पावडर यूज करा, ना की कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट फक्त थोड्या वेळासाठी तेवढंच तुम्हाला एक कव्हरेज हवी आहे, थोडंसं मिनिमल असं दिसलं पाहिजे की तुम्ही काहीतरी चेहऱ्यावर लावले तर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करायचं आहे. बट तुम्ही पूर्ण असा मेकअप करताय, कन्सिलर यूज केला आहे, फाउंडेशन यूज केला आहे, ब्लश लावला आहे, तर तुम्ही यूज करायचे लूज पावडर. हे जेवढे तुम्ही लिक्विड प्रोडक्ट लावलेत ना त्याला लॉक करण्याचं काम लूज पावडर करतं, कॉम्पॅक्ट करत नाही. सो जर तुमच्याकडे आता नसेल लूज पावडर तर एक सुंदर छान अशी लूज पावडर घ्या, कारण कॉम्पॅक्ट तर नेहमी सगळ्याकडे असते, कारण बरेच लोक अजूनही बरेच लेडीज फाउंडेशनवर अजूनही कॉम्पॅक्ट लावतात. बट जो लूज पावडर एक काम करते ना, तुम्ही यूज करून बघा. लूज पावडरलाच ट्रान्सल्युशन पावडर म्हणतात, कारण का तो ट्रान्सपेरंट असते, आपल्या चेहऱ्याचा कलर बदलत नाही. तुम्ही जेव्हा ती पावडर लावतात ना, नाही ती तुम्हाला पांढरं दाखवते नाही काळं दाखवते, जो तुमच्या चेहऱ्याचा कलर आहे तोच कलर असतो, बट तुमच्या मेकअपला ती लॉक करण्याचा काम करतं. सो जर तुम्हाला शेड हवा असेल, कॉम्पॅक्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे शेड भेटतात बघा. फेअरमध्ये तुम्ही फेअर टोनचा घेऊ शकता, मीडियमवाले मीडियममध्ये, डस्कीवाले डस्कीमध्ये घेऊ शकतात. बट जेव्हा तुम्ही एक लूज पावडर यूज करायची ना, तुम्हाला वेगवेगळे लूज पावडर यूज करायची गरज नसते. तुम्ही फक्त एक ट्रान्सल्युशन जो नॅचरल कलर असतो ते तुम्ही घेतला ना तर सगळ्या स्किन टाईपवर जातो आणि समर्समध्ये तर खूप सुंदर तुमच्या मेकअपला लॉक करतो. जर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करताय ना समर्समध्ये, तुमचा मेकअप डेफिनेटली मेल्ट होतो, तो गळाय चालू होतो, असं निघतो पूर्ण केकी होतो. बट जो लूज पावडर आहे ना ते तुमच्या मेकअपला निघून देत नाही, सेट करून ठेवते. आय होप की तुम्हाला जो ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं कॉम्पॅक्ट आणि लूज पावडरमध्ये, कॉम्पॅक्ट यूज करायचं का लूज पावडर, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स क्लिअर झाला असेल. कॉम्पॅक्ट यूज करायची जर तुम्हाला मिनिमल बेस हवा आहे, 1-2 तासासाठी मेकअप हवा आहे, तर लूज पावडर यूज करायची. ट्रान्सल्युशन पावडर, कन्फ्यूज व्हायचं नाही. ट्रान्सल्युशन पावडर म्हटलं की तुम्हाला भेटून जाईल, लूज पावडर म्हटलं तरी तुमचे स्किन टोन. ट्रान्सल्युशन पावडर हा एकच कलर असतो, ते तुमच्या स्किन टोन टाईप अनुसार तुम्हाला भेटून जातो. आय होप की तुम्हाला ह्याच्यामध्ये डिफरन्स क्लिअर झाला असेल, कॉम्पॅक्ट कधी यूज करायचा आणि लूज पावडर कधी यूज करायचा. आय होप की तुम्ही आता जेव्हा पण बेस मेकअप कराल तर लूज पावडर नक्की यूज कराल आणि कॉम्पॅक्ट हा थोड्या वेळासाठी जर तुम्हाला मेकअप हवा असेल तर तेव्हा करेल आणि तुम्हाला हा डिफरन्स क्लिअर झाला असेल. जर तुम्हाला एखादी छान लूज पावडर हवी असेल तर मी भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितले की मी कोणती लूज पावडर यूज करते जी अफोर्डेबल आहे, आणि याच्यावर एक मी लूज पावडरवर व्हिडिओ पण टाकला आहे ऑलरेडी, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी लूज पावडर कोणती घेऊ शकता, अफोर्डेबल कोणती घेऊ शकता, बजेटवाली कोणती घेऊ शकता आणि एकदम हाय बजेटची कोणती घेऊ शकता, ते तुम्ही नक्की व्हिडिओ पहा आणि ट्रान्सल्युशन पावडर तुमच्या ह्याच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, तुमच्या बजेट अनुसार तुम्ही घेऊ शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आज मी तुम्हाला मेकअप ट्युटोरियल नाही दाखवलं की भरपूर मी मेकअप ट्युटोरियल दाखवते आणि प्रोडक्टची पण माहिती देते, बट मला आज असं वाटलं की तुमच्यासाठी असा एक व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन यावी जे तुम्हाला माझ्या सराउंडिंगचे जो लेडीज आहेत ना त्यांना, मला असं वाटतं की अजूनही डाऊट खूप आहे की कॉम्पॅक्ट काय असतो, लूज पावडर काय असतो आणि त्याच्यामध्ये ते कन्फ्यूज होतात. सो मला असं वाटलं की याच्यावर नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यावे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.